सो मित्रांनो, आज आपल्याला बघायचा आहे प्रॉब्लेम नंबर 10, ज्याचं पेज नंबर आहे पुस्तकातलं तुमच्या 48. तर सगळ्यांनी वर हेडिंग टाका. प्रॉब्लेम नंबर 10, पेज नंबर आहे 48. प्रॉब्लेम मी वाचतो, समजून घेऊया, ऍडजस्टमेंट कशाला आहेत बघूया, अँड देन आपण तो सॉल्व्ह करूया. एकदम इझी प्रॉब्लेम आहे, मस्त एकदम. ज्या आतापर्यंतच्या गोष्टी झाल्या त्यालाच फक्त तुम्हाला तिथे यूज करायचा आहे. From the following trial balance of Riddhi and Siddhi, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended on 31 March 2019 and the balance sheet on that date after considering the additional information given below. तर याचा अर्थ काय होतो, तर खाली जो ट्रायल बॅलन्स दिलाय, खाली जे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच्यावर आधारित तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट जे आहे ती बनवायची. हा पूर्ण जो चार्ट इथं दिलाय, ज्याला डेबिट साइड आहे, क्रेडिट साइड आहे, त्यामध्ये सगळ्या ट्रायल बॅलन्सचे पॉइंट्स आणि त्याचे बॅलन्सेस दिलेत रिस्पेक्टिव्ह. त्याच्या खाली बघा 5 ऍडजस्टमेंट दिल्यात. बघा पहिली ऍडजस्टमेंट आहे रेग्युलर. क्लोजिंग स्टॉक इज 48,700. क्लोजिंग स्टॉक दिलाय, याला टिकमार्क करण्याची गरज नाहीये, डायरेक्टली आपण टिक करतो, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती. नंबर 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये आहेत वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ओके, तर वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्यासाठी आपण टिकमार्क करून ठेवूया. वेजेसला पहिल्यांदा, वेजेसला इथे टिकमार्क केलेले आहे. आणि देन दुसरा आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ओके, सो इथं लास्ट शेवटून 2 नंबरला दिले ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, तर याला पण मी इथे टिकमार्क करून ठेवतोय. नंबर 2. नंबर 3 आहे डिप्रिसिएट लँड बिल्डिंग 10%, फर्निचर 5%. लँड बिल्डिंगला इथे टिकमार्क करूया, बरोबर मधोमध हा पॉईंट दिलाय बघा, लँड अँड बिल्डिंग, याला एक टिकमार्क करूया. नंबर, आणि दुसरं काय, फर्निचर, दुसरं आहे यानंतर फर्निचर, याच्या खालीच बरोबर दिले बघा फर्निचर, तर याला पण इथे टिकमार्क करून ठेवूया. फर्निचर आहे, याला पण डिप्रिसिएशनचं ऍडजस्टमेंट करा असं त्यांनी सांगितलंय. नेक्स्ट पॉइंट आहे इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स 300 रुपये. इन्शुरन्सला एक ऍडजस्टमेंट दिसते, पेड इन ऍडव्हान्स, याचा अर्थ ते प्रीपेड आहेत, तर आपण इन्शुरन्सला त्यासाठी टिकमार्क करूया. हा एक पॉइंट आपला झाला इन्शुरन्स. ओके, इन्शुरन्स. आणि त्यानंतर पुढे लास्ट पॉइंट आहे गुड्स ऑफ 3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. ओके, गुड्स ऑफ 3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. आणि लास्टला दिले 3,000 रुपयाचा माल, त्याचं आगीमुळे आपलं नुकसान झालं आणि इन्शुरन्स कंपनीनं त्याच्या अगेन्स्ट काय आपल्याला क्लेम दिलेला नाही. तर एक सिंपल प्रॉब्लेम आहे, आतापर्यंत जे आपण भाग शिकलेलो आहे त्यालाच फक्त यूज करून आपल्याला हा प्रॉब्लेम तिथं सोडवायचा मित्रांनो तिथं आहे. प्रतीक, गुड इव्हनिंग बाळा. सो आता स्टार्ट करूया आपलं पोस्टिंग. बघा 1 बाय 1 पोस्टिंगला सुरुवात करूया. एक सेकंड. येस हर्षदा, मी तुम्हाला सांगतो बाळा, तुम्ही आज ऍक्च्युली ठीक आहे, आज झालं तर सांगतो, नाही तर मी बघतो, प्रयत्न करतो सांगायचा. ओके, सो लक्ष द्या पोस्टिंग कडे पहिल्यांदा. ओके, पोस्टिंग पहिल्यांदा बघा कसं आपल्याला करायचं आहे. तर रेग्युलर आपलं इथं आखून आपण घेतलेलं आहे, ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट आहे, पीएल अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे आणि तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. ओके, सो इथं पहिला पॉईंट काय दिलाय बघा मित्रांनो, पहिला पॉईंट दिलाय स्टॉक. ओके, पहिला पॉईंट दिलाय स्टॉक आणि इथं तारीख दिलेली आहे बघा कंसामध्ये 1/4/2018, म्हणजे तो वर्षाच्या सुरुवातीचा, म्हणजेच अकाउंटिंगच्या भाषेमध्ये ज्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो, असा हा ओपनिंग स्टॉक आहे. ठीक आहे, ज्याची अमाऊंट किती आहे 48,000. तर ओपनिंग स्टॉक जो आहे 48,000 रुपये, तो इथं लिहून घ्या. याला ओपनिंग स्टॉक लिहून घ्या 48,000 रुपये. ओके, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितो ओपनिंग स्टॉक 48,000 लिहून घ्या इथं. ओके, ओपनिंग स्टॉक आहे 48,000. नंबर 1 पॉइंट. नंबर 2, ओपनिंग स्टॉक नंतर काय दिले बघा, ओपनिंग स्टॉक नंतर आहे कॅपिटल. 2 पार्टनर आहेत, एकीचं नाव आहे रिद्धी, दुसरीचं नाव आहे सिद्धी, आणि दोघांचं कॅपिटल दिले, पहिल्याचं आहे 50,000, दुसरीचं आहे 30,000. ओके, सो कॅपिटल जे असतं ते आपण लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ओके, यांची नावं वर लिहून घेतो मी. पहिल्या पार्टनरचं नाव आहे रिद्धी, दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे सिद्धी. ओके, इनिशियल्स त्यांचे आपण लिहिलेले आहेत. आणि त्यानंतर कॅपिटल जे आहे ते क्रेडिट बाजूला लिहितो बाय बॅलन्स बीडी. ओके, बाय बॅलन्स बीडी. किती आहे कॅपिटल, तर पहिल्या पार्टनरचा आहे 50,000, दुसऱ्याचा बाळांनो 30,000. लिहून घ्या इथं 50,000 रुपये अँड देन 30,000 रुपये. ठीक आहे, 50,000 आणि 30,000. हे लिहिलं तुम्ही त्याचं कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला.
नेक्स्ट पॉईंट बघूया पोस्टिंग मधला. नेक्स्ट पॉईंट आहे इथं दिलेला मित्रांनो, परचेस अमाऊंट आहे 22,500. परचेस जे असतात ते आपण मित्रांनो लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि परचेस आणि सेल्सची अमाऊंट सध्या आपण इनरला लिहूया, कदाचित त्यामध्ये रिटर्न्स वगैरे यायची शक्यता आहे त्यामुळं. तर इथं पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया टू परचेसेस. टू परचेसेस ओके, टू परचेसेस अमाऊंट किती आहे 22,500. इनरला लिहा 22,500 रुपये. परचेस 22,500. सो नेक्स्ट पॉईंट बघूया, परचेस नंतर काय दिलंय. नेक्स्ट पॉईंट आहे वेजेस. ओके, आणि अमाऊंट दिले इथं 800 रुपये. वेजेस म्हणजे जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात त्यांना दिला जाणारा पगार. हा जो वेजेसचा खर्च आहे तो फॅक्टरी मधून होतो, त्यामुळे हा आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया टू वेजेस. ओके, टू वेजेस अमाऊंट आहे 800 रुपये. याला इनरला लिहूया आपण, का तर याला एक ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे म्हणून. ठीक आहे, तर वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला अमाऊंट आहे याची 800 रुपये, आणि ती आपण इनर कॉलम मध्ये लिहिलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो कॅरेज इनवर्ड. बघा, कॅरेज इनवर्ड आलं तर ते ट्रेडिंग अकाउंटला लिहायचं आहे. कॅरेज आउटवर्ड आलं तर ते आपल्याला पीएल अकाउंटला लिहायचं आहे. सध्या जे आलेलं आहे ते आहे कॅरेज इनवर्ड. ओके, आणि अमाऊंट आहे 1,000. याला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहूया टू कॅरेज इनवर्ड 1,000 रुपये. कॅरेज इनवर्ड 1,000 रुपये. ठीक आहे, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. हे पॉईंट आहेत ना मित्रांनो, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षातच ठेवावे लागतील की कॅरेज इनवर्ड आलं तर ट्रेडिंग अकाउंटला, कॅरेज आउटवर्ड आलं तर ते आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे, जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तशा गोष्टी ह्या तुमच्या वन बाय वन सगळ्या तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. पाठांतरापेक्षा या गोष्टी आपल्या ह्याच्यातच भिनल्या पाहिजेत. पॉईंट एखादा वाचला की ऑटोमॅटिकली आपल्याला समजलं पाहिजे की हा पॉईंट कुठल्या अकाउंटला, कोणत्या साईडला पोस्टला करायचा आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट इथं काय दिलं बघा, कॅरेज इनवर्ड नंतर आहेत क्रेडिटर्स. अमाऊंट दिलेलं आहे 27,600 रुपये. क्रेडिटर्स म्हणजे मित्रांनो आपलं कर्ज आहे, ही आपली लॅबिलिटी आहे. तर याला इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहूया. एक वर्ण चारोळी जागा सोडा आणि मग लिहा क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 27,600 रुपये. ओके, अमाऊंट आहे 27,600 रुपये. चलो, झालं क्रेडिटर्सचं पोस्टिंग. नेक्स्ट पॉईंट बघूया, क्रेडिटर्स नंतर काय दिलंय. क्रेडिटर्स नंतर मित्रांनो पॉईंट आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल म्हणजे आपली उसनवारी देणी. ओके, म्हणजे हे सुद्धा आपलं कर्ज आहे. तर बिल्स पेएबल अमाऊंट आहे 20,000. हे सुद्धा आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहायचं आहे. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहूया बिल्स पेएबल. बिल्स पेएबल अमाऊंट इथं त्यांनी दिलेली आहे बिल्स पेएबलची 20,000 रुपये. ठीक आहे, बिल्स पेएबल आहे 20,000 रुपये. हा पण पॉईंट आपण इथं बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स या दोन आपल्या आहेत लॅबिलिटी. तर या आपण बॅलन्स शीटच्या दोन्ही लॅबिलिटी बाजूला लिहिलेल्या आहेत. नेक्स्ट पॉईंट बघूया मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट आहे कॅश इन हँड. ओके, तर कॅश इन हँड म्हणजे काय, हातामध्ये शिल्लक असलेली रोख रक्कम. म्हणजे हातामध्ये जी शिल्लक असलेली रोख रक्कम असते ती मित्रांनो आपली असेट असते, बरोबर आहे, संपत्ती असते. तर ह्याला असेट बाजूला लिहावं लागेल. कॅश इन हँड अमाऊंट आहे 2,850. तर लिहा असेटला, तर लिहा असेटला कॅश इन हँड 2,850. ओके, कॅश इन हँड 2,850 रुपये. ठीक आहे, तर हा पॉईंट कंप्लीट झाला. जर तुम्हाला कुठला पॉईंट मित्रांनो समजला नाही, काय झालं तर मला सांगा, आपण तो एक्सप्लेन करूया. ठीक आहे, द नेक्स्ट पॉईंट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स आहे 1,200 रुपये. मित्रांनो इन्शुरन्स म्हणजे विमा, बरोबर. तर आता हा जो विम्याचा जो खर्च आहे, विमा हा आपण काय करतो, हा ऑफिस मधनं होतो खर्च. तर याला लिहायचं आहे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. तर इथं पीएलच्या डेबिटला मी लिहितो टू इन्शुरन्स.
आणि याला मित्रांनो एक ऍडजस्टमेंट आहे, ठीक आहे. तर याला इनरला लिहूया अमाऊंट 1200, याला इनरला लिहूया 1200 रुपये. बघा रिपीटेटिव्हली पॉइंट आहेत, ज्यांनी एकदम म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही जे सगळे लोक आहेत ते पहिल्या लेक्चर पासून एकदम कंटिन्युअली सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही बघितलेले आहेत, तर ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना समजत असेल की मी ज्या पहिल्या गोष्टी सांगितल्या होत्या राईट फ्रॉम फर्स्ट प्रॉब्लेम, मी पहिल्या प्रॉब्लेम पासून काही गोष्टी सांगतोय की बेसिक स्ट्रक्चर समजून घ्या. कुठलाही अकाउंटिंग मधला जो टॉपिक आहे त्याचं एकदा स्ट्रक्चर समजलं तुम्हाला, काय दिलेलं असतं, कशा पद्धतीने आपल्याला ते पोस्ट करावं लागतं, त्याच्या ऍडजस्टमेंट कशा स्वरूपाने विचारल्या जातात, की मग मित्रांनो प्रत्येक कुठलाही प्रॉब्लेम मधला 70 ते 80% भाग जो आहे तो मित्रांनो तिथं इझिली तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. म्हणजे काय की एवढे मार्क तरी प्रत्येक स्टुडंट तिथं किमान आपले सिक्युअर करत असतो. यासाठी गरज काय आहे, यासाठी गरज आहे की फ्रॉम द फर्स्ट प्रॉब्लेम आपण सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेतले पाहिजेत आणि त्याला व्यवस्थित आपल्याकडे ते कम्प्लीट असले पाहिजेत. पहिल्यापासून बेसिक टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण असलो की आपले प्रत्येक म्हणजे ह्या पद्धतीनं मार्क्स तिथं सिक्युअर होत जातात आणि आपली जो विनिंगचा चान्स आहे किंवा आपलं जे मार्क्स चांगलं सिक्युअर करायचा जो चान्स आहे तो 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप आपण तिथं स्वतःला इन्क्रीज करत जातो, वाढवत जातो. सो यासाठी या गोष्टी महत्वाच्या मित्रांनो तिथं आहेत. ओके, प्रतीक आवाज अडकतो, थोडस काहीतरी ग्लिच असेल तुझ्याकडे, होईल, ठीक होईल, 2 मिनिट थांब, होईल सगळं. देन पुढचा पॉइंट आहे सन्ड्री डेटर्स. ओके, पुढचा पॉइंट आहे सन्ड्री डेटर्स. याची मित्रांनो अमाऊंट दिलेली आहे 32,000 रुपये. ठीक आहे, अमाऊंट आहे याची 32,000 डेटर्सची. डेटर्स ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डेटर्स ही आपली आहे असेट. ओके, डेटर्स ही आपली आहे असेट, तर याला आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया सन्ड्री डेटर्स 32,000. सन्ड्री डेटर्स 32,000 रुपये. ओके, सन्ड्री डेटर्स 32,000. माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय ना, का अडकतोय वगैरे आवाज? एकदा जरा सगळ्यांनी सांगा, थोड्या थोड्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी. अडकला तरी तो 2 मिनिटात क्लिअर होत असतो स्क्रीन वगैरे. सानिका, आदित्य, अथर्व, सृष्टी, अनुजा, श्वेता, सानिका, प्रतीक, साक्षी, ऋतू. ओके, सगळे हो म्हणतात. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. श्रुती, हर्षदा, ऋतू. ठीक आहे मित्रांनो, चलो ठीक आहे. ओके अश्विनी, रोहित. ओके, सो चलो पुढे. आता हा झाला डेटर्सचा पॉईंट आपला कम्प्लीट. डेटर्स दिले 32,000 आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. ओके, सो नाव नेक्स्ट पॉईंट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट क्रेडिट बाजूला दिली जी आहे 18,000. तर बँक ओव्हरड्राफ्ट हे मित्रांनो आपलं कर्ज आहे, छोटं असतं कर्ज, कारण त्याची अमाऊंट कमी असते आणि दीर्घ छोट्या मुदतीचं असतं, त्यामुळे त्याला छोटं कर्ज म्हणतात. तर बँक ओव्हरड्राफ्ट आपलं कर्ज आहे. कर्ज आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, इथं लिहा बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट आहे 18,000 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट 18,000 रुपये. चलो, तर हे आपण कंप्लीट केलं बँक ओव्हरड्राफ्ट. नेक्स्ट पॉईंट बघूया. नेक्स्ट पॉईंट मित्रांनो इथं मगाशी आपण जो ज्याच्याविषयी थोडं बोललो तो पॉईंट आला इथं, जो आहे कॅरेज आउटवर्ड. ओके, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, जर कॅरेज आउटवर्ड आलं बाळांनो तर ते आपल्याला लिहायचं आहे पीएलच्या डेबिटला. ओके, कॅरेज आउटवर्ड आलं तर ते आपल्याला लिहायचं आहे पीएलच्या डेबिटला. ठीक आहे, तर आता पीएलच्या डेबिटला त्याला रेकॉर्ड करूया. इन्शुरन्सला एक ओळ जागा सोडा ऍडजस्टमेंटसाठी आणि त्याच्या खाली लिहा कॅरेज आउटवर्ड. ओके, कॅरेज आउटवर्ड. मग आता बघा, कॅरेज आउटवर्ड अमाऊंट आहे याची किती, 900 रुपये. तर ही इथं लिहा आउटरला 900 रुपये. कॅरेज आउटवर्ड अमाऊंट आहे 900 रुपये. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट आहे लँड अँड बिल्डिंग. लँड बिल्डिंग ही आपली संपत्ती आहे, मालमत्ता आहे. ठीक आहे, आणि संपत्ती मालमत्ता आपण लिहितो बॅलन्स शीटच्या असेटला. तर इथं असेट बाजूला लिहूया मित्रांनो लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग किती अमाऊंट आहे मित्रांनो याची, तर 42,500. ऍडजस्टमेंट आहे मग इनरला 42,500. तर ऍडजस्टमेंट आहे त्याला, म्हणून आपण इनरला लिहून घेऊया लँड अँड बिल्डिंग 42,500 इनरला.
चलो देन नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे फर्निचर. फर्निचर आहे 38,700 रुपये. फर्निचर ही सुद्धा मित्रांनो आपली असेटच आहे. ओके, फर्निचर ही सुद्धा असेट आहे. तर याला लँड बिल्डिंगला एक ओळ जागा सोडा आणि लिहा 38,700. बरोबर आहे ना? येस, 38,700 रुपये अमाऊंट लिहा इनरला, कारण फर्निचरला सुद्धा डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट तिथं आहे, त्यामुळे त्याला तुम्ही इनरला लिहून घ्या. ठीक आहे. सो फर्निचर पण आपण कंप्लीट केलेलं आहे इथं. नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट काय आहे? नेक्स्ट पॉइंट आहे सेल्स. अमाऊंट आहे 47,000. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ठीक आहे, तर इथं सेल्स लिहूया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बाय सेल्स इनरला लिहूया आपण. इनरला लिहूया याची अमाऊंट 47,000. यस, बरोबर आहे. तर सेल्स लिहा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला 47,000 रुपये. रिटर्न्स वगैरे आले तर त्यातनं आपण परत ते वजा करू, म्हणून सध्या इनरला ते लिहिलेले आहेत. ओके, चलो तर आता रिटर्नचं नाव काढलं. रिटर्न्स आले बघा इथं. पहिले आहेत परचेस रिटर्न. ओके, परचेस रिटर्न अमाऊंट आहे 500 रुपये. मित्रांनो परचेस रिटर्न हे काय करतो आपण? तर परचेस रिटर्न हे आपण परचेस मधून वजा करतो. ठीक आहे, परचेस रिटर्न परचेस मधून वजा करतो. तर परचेसेसच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. लेस रिटर्न्स. ओके, ज्याची अमाऊंट आहे 500 रुपये. 22,500 मधनं 500 जर गेले तर इथं राहतात किती? 22,000. हे आउटरला लिहितो मी, राहिलेली अमाऊंट वजाबाकी नंतर 22,000 रुपये. हे झालं परचेस रिटर्न, जे आपण परचेस मधनं वजा केले. देन पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट सेमच आहे, तशाच अर्थाने सेल्स रिटर्न्स आहेत. ते किती आहेत? 400 रुपये. तर सेल्स रिटर्न हे मित्रांनो सेल्स मधून वजा करायचे. तर सेल्सच्या खाली लिहा लेस रिटर्न्स. लेस रिटर्न्स अमाऊंट आहे 400 रुपये. बघा 47 मधनं 400 गेले म्हणजे इथं 46,600 रुपये राहतील. बरोबर आहे, 46,600 रुपये तिथं राहतील. सृष्टी, श्रुती, साक्षी उत्तर बरोबर आहेत मित्रांनो. सृष्टी दोन्ही उत्तर बरोबर आहेत तुझी, पहिलं आणि दुसरं. चलो, हे पण आपण कंप्लीट केलं. सेल्स मधनं रिटर्न्स वजा केले. कॉमन पॉइंट आहेत, विचारले जातात. देन रेंट आहे, पण रेंट कडे जरा व्यवस्थित बघायचं आहे आपल्याला. चूक हित व्हायची दाट शक्यता आहे. रेंट बघा, रेंटची जी अमाऊंट मित्रांनो आहे ती कोणत्या बाजूला दिलेली आहे? बघा, रेंटची अमाऊंट मित्रांनो क्रेडिट कॉलम मध्ये दिलेली आहे. दिसते तुम्हाला? रेंटची जी अमाऊंट आहे ती कुठं दिली मित्रांनो? क्रेडिटला दिलेली आहे. जनरली 99% प्रॉब्लेम्स मध्ये रेंट हे तुम्हाला ऍज अ खर्च म्हणून येतात, एक्सपेन्सेस म्हणून येतात, जे डेबिटला आलेले असतात. पण प्रॉब्लेम कडे व्यवस्थित डोळे उघडून बघा की रेंटची जी अमाऊंट आहे ती कुठं दिले? तर रेंटची अमाऊंट बाळांनो क्रेडिट कॉलम मध्ये दिलेली आहे. दॅट मीन्स की रेंट हा आपला इन्कम आहे. ओके, रेंट हा आपला इन्कम आहे. तर याला तुम्हाला लिहायचं कुठं आहे? जर डेबिटला रेंट आला असतं तर मी ते पीएलच्या डेबिटला लिहिलं असतं. आता रेंटची अमाऊंट क्रेडिटला आलेली आहे, तर मी याला लिहिणार कुठं? पीएलच्या क्रेडिट बाजूला. ठीक आहे, डेबिटला आलं असतं तर मी ते पीएलच्या डेबिटला लिहिलं असतं. मी पुन्हा एकदा सांगतोय, आता रेंटची अमाऊंट क्रेडिटला आले, दॅट मीन्स ती आपल्याला लिहावी लागेल पीएल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. तर सगळ्यांनी व्यवस्थित, ज्यांनी आधी गणित सोडवलंय त्यांनी हा पॉइंट व्यवस्थित लिहिलाय का चेक करा. जर नसेल तर त्याला रिपेअर करा, व्यवस्थित जागेमध्ये त्याला लिहा. बाय रेंट अमाऊंट आहे 1,800 रुपये. ओके, सो मुद्दाम मी म्हणून सांगत असतो कायम सगळ्या मुलांना, विद्यार्थ्यांना, की प्रॉब्लेम सोडवताना गडबड करायची नाही. वाचन एकदम केअरफुली मित्रांनो करायचं आहे. अजिबात बाकीच्या सगळ्या मनातल्या विचारांना थांबवून प्रॉब्लेमवर कॉन्सन्ट्रेट करायचं प्रॉपर आणि व्यवस्थित त्याला बघून 1 बाय 1 पॉइंट क्लिअर करायचा मित्रांनो. ओके, थोडंसं जरी आपलं रेंट आपलं जनरली आपण 99% डेबिटला आलेलं असतं ट्रायल बॅलन्स मध्ये, आणि त्याला आपण पीएलच्या डेबिटला लिहितो. ठीक आहे, तर यात आता काय फार मोठा कन्सेप्ट मुलाला कळाली नाही, त्याला शिकवताना शिकवलेलं नाहीये,
किंवा त्यानंच अभ्यासाकडे दुर्लक्ष केलंय ह्याचा काहीही संबंध नाही या चुकीशी. फक्त या चुक्या नजर चुकीमुळे होतात किंवा गडबड करण्यामुळे होतात. तर याकडे मित्रांनो बारकाव्यानं लक्ष द्या. चलो द नेक्स्ट पॉइंट आहे यामध्ये बॅड डेट्स अमाऊंट आहे 300 रुपये. बॅड डेट्स बुडलेले पैसे तोटा, ज्याला पीएलच्या डेबिटला आपण लिहितो. ओके, टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 300 रुपये. टू बॅड डेट्स अमाऊंट आहे 300 रुपये. ऍक्च्युली क्लास जर आपला म्हणजे ऑफलाईन सुरू असेल तर मी प्रॉब्लेम वाचत सुद्धा नाही. प्रॉब्लेम तुम्हालाच वाचायला लावतो मुलांना, 1 बाय 1, एक बाय जसा नंबर येईल त्या पद्धतीने तो मुलगा स्टुडंट तो वाचत जातो. आता 11वीच्या मुलांना सगळं माहिती आहे. ठीक आहे, मी मुद्दाम प्रॉब्लेमचं वाचन सुद्धा करत नाही, कारण ते प्रॉब्लेमचं वाचन सुद्धा तुम्हीच करावं अशी माझी इच्छा असते. का तर तुम्ही वाचलं तर ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजतं. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे यामध्ये मित्रांनो दिला एक आरडीडी, आणि आरडीडीची अमाऊंट सुद्धा मित्रांनो कुठं आले, क्रेडिटला आले. तर क्रेडिटला आलेला आरडीडी आपण पीएलच्या क्रेडिटला लिहितो. ठीक आहे, तर पीएलच्या क्रेडिटला लिहूया याला बाय आरडीडी. बाय आरडीडी अमाऊंट याची मित्रांनो आहे 350 रुपये. तर इथं लिहा 350 रुपये. ओके, 350 रुपये. चलो, तर हे पण आपण कंप्लीट केलं आरडीडी. 2-3 पॉइंट राहिले तेवढे बघूया. देन पुढचा पॉइंट आहे डिस्काउंट. थोडस याला व्यवस्थित बघा. ओके, बघा डिस्काउंट जो आपण ग्रीन कलर मध्ये हायलाइट केलाय, डिस्काउंटची जी अमाऊंट आहे ती डेबिटला सुद्धा आहे आणि क्रेडिटला सुद्धा आहे. डेबिटला आहे 700 रुपये, क्रेडिटला आहेत 1000 रुपये. डेबिटला आलेला डिस्काउंट म्हणजे आपला खर्च आहे, आपण दिलेला डिस्काउंट आहे तो. आणि जो डिस्काउंट क्रेडिट साईडला आलाय तो आपला इन्कम आहे, ते आपलं उत्पन्न आहे, तो क्रेडिट बाजूला दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, तर आता करायचं काय आहे आपल्याला यामध्ये, तर जो डिस्काउंट तुम्हाला डेबिटला दिसतोय 700 रुपयाचा, त्याला तुम्हाला पोस्ट करायचा आहे पीएल अकाउंटच्या डेबिट बाजूला नंबर 1, आणि नंबर 2 क्रेडिटला जो डिस्काउंट दिलाय 1000 रुपये त्याला तुम्हाला पोस्टिंग करायचं आहे पीएलच्या क्रेडिटला. सो डिस्काउंटचं पोस्टिंग जे आहे ते दोन्ही बाजूला येणार आहे, एक डेबिटला पण येईल आणि एक क्रेडिटला सुद्धा येईल. या पद्धतीनं बघा, पीएलच्या डेबिटला टू डिस्काउंट सुद्धा असेल आणि पीएलच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट सुद्धा असेल. डेबिटची मित्रांनो अमाऊंट आहे 700, क्रेडिटची आहे 1000. तर ती इथं लिहून घेऊया, ही 700 रुपये आणि ही 1000 रुपये. ओके, 700 रुपये डेबिटला आहेत, क्रेडिटला आहेत 1000 रुपये. तर या पद्धतीनं हे काम पूर्ण करा. ज्यांनी आधी प्रॉब्लेम सोडवलाय त्यांनी चेक करा बरोबर आहे का. जर काही बरोबर नसेल तर त्याला करेक्ट तिथं करून घ्या. ओके, देन पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवास खर्च. ऑफिसमधनं होतो 250 रुपये. ठीक आहे, तर याला पीएलच्या डेबिटला लिहायचं आहे आपल्याला. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 रुपये. याला इनरला लिहा, काहीतरी ऍडजस्टमेंट त्याला आहे. ₹250 इनरला लिहा, त्याला काहीतरी ऍडजस्टमेंट आहे. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट बघूया काय आहे का. बघा, लास्ट पॉइंट आहे ऍडव्हर्टिजमेंट. ऍडव्हर्टिजमेंट जाहिरात खर्च आहे पीएलच्या डेबिटला 4150. ओके, तर इथं पीएलच्या डेबिटला लिहा टू ऍडव्हर्टाइजमेंट 4150. ओके, 4150 रुपये. सो मित्रांनो, पोस्टिंग जे आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. मी जे डेबिट क्रेडिटचे जे पॉइंट आज तुम्हाला थोडं बारकाव्याने एक्सप्लेन केले ते तुम्हाला समजले का. बघा, 10व्या नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय महत्वाचं आहे, तर हे जे पॉइंट काही जे अमाऊंट डेबिटला आल्यात काही क्रेडिटला आल्यात तर त्याचा अर्थ काय होतो आणि त्याला आपल्याला कसं केअरफुली पोस्टिंग करायचं आहे हे मित्रांनो तुम्हाला समजून इथं घ्यायचं आहे. ओके, सो थोडस व्यवस्थित पद्धतीने याच्याकडे बघा आणि हे झालेलं तुम्हाला समजलेला आहे का भाग एवढा मला तिथं सांगा, सो दॅट आपण पुढे ऍडजस्टमेंटला तिथं जाऊया. कुणाला काही कळालं नसेल तर ते तेवढं सांगा, आपण एक्सप्लेन करूया. साक्षी, श्वेता, सानिका, हर्षदा, अथर्व, अनु, अथर्व जाधव, गायत्री, एवढेच. ओके, सानिका सूर्यवंशी, सृष्टी. बोला मित्रांनो, सगळ्यांनी समजलंय का मित्रांनो, बाळांनो तुम्हाला. अनुजा,
ऑलमोस्ट सगळे हो म्हणतात. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. काय हरकत नाही मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या प्रॉब्लेमकडे. हे प्रॉब्लेम्स म्हणजे आपलं पुढं 12वीचं जे अकाउंटिंगचं जे टोटल आपलं वर्ष आहे त्याच्या संदर्भात ही आपली फर्स्ट स्टेप आहे. यात बऱ्याच बारकाव्यातल्या गोष्टी आहेत ज्या पुढे जाऊन आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये थोड्याशा, दुसऱ्या टॉपिक्समध्ये थोड्या आणि एका ब्रॉडर लेवलला आपल्याला समजून घ्यायचं आहे. तेव्हा पण व्यवस्थित एकदम समजतील तुम्हाला, काही त्यामध्ये डाऊट नाही. ठीक आहे, फक्त आपलं काम आपण थोडंसं व्यवस्थित पहिल्यापासूनच ठेवूया. ओके, सो ऍडजस्टमेंटला सुरुवात करूया. पहिली ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट आहे 48,700. मित्रांनो प्रत्येक ऍडजस्टमेंटचे तुम्हाला माहिती आहे 2 इफेक्ट येतात. त्यानुसार ट्रेडिंग अकाउंटला पहिला इफेक्ट आपण करतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, त्याला लिहून घ्या बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे 48,700 रुपये. अमाऊंट आहे 48,700 रुपये, नंबर 1. नंबर 2, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही मित्रांनो तुमची असेट असते. ठीक आहे, तर याला बॅलन्स शीटच्या असेट बाजूला लिहा क्लोजिंग स्टॉक 48,700 रुपये. दुसरा इफेक्ट लिहा बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक 48,700 रुपये. सो हे दोन्ही इफेक्ट आपण कंप्लीट केलेत. बघा क्लोजिंग स्टॉकचे कायम पहिली ऍडजस्टमेंट ठरलेली आहे 100%. ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट केला, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला आपण दुसरा इफेक्ट केला. ही ऍडजस्टमेंट आपल्यासाठी पूर्ण झाली. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे नंबर 2, ज्यामध्ये दिलेलं काय आहे बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आहेत 700, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत 200. मित्रांनो आउटस्टँडिंग हा शब्द दिसला की पहिला इफेक्ट काय करायचा, तर संबंधित खर्चामध्ये त्याला ऍड करायचं. आता इथं काय काय आउटस्टँडिंग आहे, तर वेजेस आउटस्टँडिंग आहेत 700 रुपये. ठीक आहे, तर वेजेस मध्ये ऍड करूया 700 रुपये मित्रांनो. वेजेस मध्ये ऍड करूया 700 रुपये. ऍड आउटस्टँडिंग असं लिहा इथं त्याला. 7 दुनी 14 आणि 1 15, आउटरला येतील 1500 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट, वेजेस मध्ये आउटस्टँडिंग ऍड केले. दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग म्हणजे मित्रांनो आपलं देणं असतं आणि जी आपली देणी असतात ती आपण लिहितो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये आहेत वेजेस 700 रुपये. वेजेस आहेत 700 रुपये. ठीक आहे, तर पहिला इफेक्ट काय केला, संबंधित खर्चात आपण ऍड केलं. दुसरा इफेक्ट काय केला, तर तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला देणं म्हणून तिथं घेतला. हे झालं वेजेसचं. सेम याच पद्धतीनं दुसरा आउटस्टँडिंग खर्च कोणता आहे, तर तो आहे तुमचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचा 200 रुपये. ओके, तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस मध्ये 200 रुपयाला ऍड करावं लागेल. 200 रुपयाला ऍड करावं लागेल. तर इथं लिहा ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग 200, 2 आणि 2 450 रुपये. ओके, 2 आणि 2 450 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट देणं आहे मित्रांनो. तर देणं असल्यामुळे आपण याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहूया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. तर इथं लिहा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपये. 7 अधिक 2 9. ओके, हे झाले 900 रुपये. उत्तर सगळ्यांनी दिलेली बरोबर आहेत मित्रांनो. मी काय उत्तराच्या चॅटिंगच्या बॉक्सकडे माझं लक्ष नाहीये, तर सगळ्यांनी उत्तर दिलेत बरोबर आहेत. व्हेरी गुड. रोहित काय दिसत नाही, सर दिसत नाही, व्हॉट, काय स्क्रीन दिसत नाही. होईल, ते क्लिअर होऊन जातं 2 मिनिटं तेवढे. थोडेसे इंटरनेट आपलं मागं पुढे झाल्यानंतर स्पीड त्याचं होत राहतं, क्लिअर होईल. चलो, तर आउटस्टँडिंग झालं. देन तिसरी फेवरेट ऍडजस्टमेंट तुमची डिप्रिसिएशनची. डिप्रिसिएशन मध्ये बघा 2 गोष्टीला डिप्रिसिएशन आहे. एक लँड बिल्डिंगला 10% आहे आणि फर्निचरला 5% आहे. तर बघा लँड बिल्डिंगचं पहिल्यांदा बघूया 10%. लँड बिल्डिंग बघा कुठं आहे, आणि लँड बिल्डिंगला त्याला डिप्रिसिएट करा 10%. याच्या खाली लिहा
लेस डिप्रिसिएशन ऍट द रेट 10%. तर इथं आहे बघा 42,500च्या 10%. यस, दोन्ही सानिका सूर्यवंशी, सानिका बनसोडे, हर्षदा, अनु 4,250 उत्तर येते. बरोबर आहे मित्रांनो, सानिका बरोबर आहे. दुसरं उत्तर मी बघितलेलं आहे सानिका. साक्षी पाटील, यस बरोबर आहे. तर लिहा 10% याचे येतात 4,250. ओके, 4,250. अनु बघूया थांबा. सृष्टी बरोबर आहे. तर वजाबाकी करूया 0. ओके, 10तून 5 गेले, परत हे 5 राहिले, 3 आणि 2 5, 4 आणि 8 12, हे 3, तर दुसरे येतील 38,250. यस, साक्षी, सृष्टी, अनुजा उत्तर बरोबर आहेत मित्रांनो. गायत्री बरोबर आहे. सानिका, रोहित 10% काढले रे मित्रा. सानिका बरोबर आहे. 10%, 42,500च्या 10% जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला याच्यावरचं फक्त 1 0 कमी करायचं आहे. राहिलेले 10% असतील तेवढेच आपण इथं घेतलेले आहेत. ओके, सो ही पहिली लेक्चर जर केली नसतील तर त्यामध्ये कुठेतरी एक्सप्लेन केलं होतं. हर्षदा बरोबर आहे. थोडंसं रिपीट बघून घ्या. सानिका, हर्षदा बरोबर आहे. चलो, सो हे झालं पहिलं लँड बिल्डिंगच्या बाबतीत. दुसरं आहे फर्निचरवर डिप्रिसिएशन आहे 5%. ओके, 5%. तर इथं करूया लेस, एक सेकंड, लेस डिप्रिसिएशन 5%. बघा 5%, आधी 10% काढूया. 3,870 रुपये. ओके, हे 10%. याला 2 न भागल्यावर 5% मिळेल. ओके, बे की बे, 2 आणि 1 3 म्हणजे 92 18, बे त्रिक 6 आणि 1 7, बे पंचे 10. तर हे 1935 येतात का बघा. हे 1935 आलेत माझे. ऑलमोस्ट बऱ्याच लोकांनी उत्तरं दिलेली आहेत. साक्षी, अथर्व जाधव, गायत्री, अथर्व, वजाबाकी बरोबर असेल मित्र. अथर्व कुलकर्णी, सानिका, हर्षदा उत्तर बरोबर आहेत बाळांनो. याच्या आधी पण लोक असतील तर बरोबर आहे. रोहित पाटील, यस, साक्षी, ओके. सो हे लिहा, वजाबाकी करूया इथं मित्रांनो. 10तून 5 गेले, 5 राहिले, इथं झाले 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, झाले 2 आणि 6 8, 3, 36,765 राहतात का बघा. बरोबर आहे मित्रांनो. गायत्री, सानिका, अनुजा, सृष्टी, अनु, सानिका, अथर्व, मला वाटतं तुझं मगाशी बरोबर होतं. यस, ठीक आहे मित्रांनो. हे तुम्हाला समजलंय डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट मित्रांनो. ऑलमोस्ट प्रत्येक टॉपिक मध्ये आपल्याला करायचे सेम. ओके, साक्षी, हर्षदा बरोबर आहे. कळालं, लक्षात ठेवा. आत्ताच तुम्हाला सांगतो, डिप्रिसिएशनची प्रतीक बरोबर आहे. डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट सेम करायची आहे ऑलमोस्ट प्रत्येक टॉपिक मध्ये 12वीच्या, आणि आपण पुढे पण कायम करत राहायचे टिल एमकॉम होईपर्यंत. सो जाऊ दे, बघूया पुढं. याचा दुसरा इफेक्ट होतो बॅलन्स पीएलच्या डेबिटला. तर पीएलच्या डेबिटला मित्रांनो लिहा टू डिप्रिसिएशन. त्यामध्ये पहिलं लिहा लँड बिल्डिंग 4,250. देन फर्निचर 1935. 5 5 आणि 3 8, 9 आणि 2 1100, 1 हच्चाला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, 185 येतात का बघा. यस, गायत्री बरोबर आहे. 6,185 टोटल हा केला आपण. याचा डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट. साक्षी बरोबर आहे, अनुजा बरोबर आहे, हर्षदा बरोबर आहे, श्रुती बरोबर आहे, सृष्टी बरोबर आहे, प्रतीक बरोबर आहे. यस, ऑलमोस्ट सगळ्यांचं मित्रांनो बरोबर आहे. साक्षी पाटील बरोबर आहे. ओके, सो देन नेक्स्ट एक ऍडजस्टमेंट बघूया. बघा जरा क्विकली, 1 मिनिट 20 सेकंद आहेत आपल्याकडे. इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स 300. ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत त्यांनी या पेड इन ऍडव्हान्स या शब्दाला अंडरलाईन करा आणि त्याला आपल्या अकाउंटिंग मधला शब्द लिहा प्रीपेड. तर इन्शुरन्स समजून काय घ्यायचा, इन्शुरन्स जो आहे तो प्रीपेड आहे आपला 300 रुपये. ठीक आहे, इन्शुरन्स जो आहे तो प्रीपेड आहे 300 रुपये. तर याला प्रीपेडला आपण वजा करतो मित्रांनो. ओके, प्रीपेडला वजा करतो. तर इथं लिहा लेस प्रीपेड 300 रुपये. 9 10 11 12, इथं वजा बाकी राहील 900 रुपये मित्रांनो. ओके, 900 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट मित्रांनो आपण करायचा आहे बॅलन्स शीटच्या असेटला. कॉल कट झाला तर लिंक सेंड करतोय, जॉईन व्हा.
इथं लिहा असेटला प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये. यस, प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये. पहिला इफेक्ट काय केला तर इन्शुरन्स मधून तुम्ही वजा केला. पहिला इफेक्ट इन्शुरन्स मधून तुम्ही वजा केला. आणि दुसरा इफेक्ट काय तर बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. येस, तर लास्ट ऍडजस्टमेंट बघायची आपल्याला. लास्ट ऍडजस्टमेंट बघा, सिंपल आहे, जी आपण आतापर्यंत केली तेवढीच आहे, आपण बघितल्यापैकीच आहे ही. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. काय अर्थ होतो याचा समजून घ्या, की आपला 3,000चा माल आगीमुळं त्याचं नुकसान झालं. ओके, 3,000च्या मालाचं आगीमुळं नुकसान झालं आणि इन्शुरन्स कंपनी जी आहे तिने आपल्याला कोणतीही याच्या अगेन्स्ट नुकसान भरपाई दिलेली नाही. ओके, आतापर्यंत तुम्ही काय बघितलं होतं की तुमचा काहीतरी आगीमुळं मालाचं तुमचं नुकसान झालं असं तुम्ही बघितलं होतं, पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काहीतरी नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनीकडून मिळाली होती. पण या प्रकरणामध्ये किंवा या प्रॉब्लेम मध्ये की नुकसान झालंय पण नुकसान भरपाई मिळालेली नाही, तर आपल्याला या 3,000चे 2 इफेक्ट करायचे. नंबर 1, आगीमुळे नुकसान झालं तर माल तर गेला. ओके, आगीमुळे नुकसान झालं, माल तर आपल्याकडून गेला. तर माल आपल्याकडून मित्रांनो गेला, याचा अर्थ पहिला इफेक्ट आपल्याला मित्रांनो करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ओके, पहिला इफेक्ट याचा मित्रांनो करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. कॅमेरा बंद ठेव मित्रांनो, कॅमेरा बंद ठेव. येस, तर इथं मित्रांनो काय पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करा बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. अमाऊंट आहे 3,000. ओके, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अमाऊंट आहे 3,000. हा झाला पहिला इफेक्ट. का तर मी तुम्हाला एक कायम वाक्य सांगत असतो, कोणत्याही कारणामुळे फॅक्टरीतून माल गेला तर त्याची पहिली नोंद मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला तुम्हाला करायची आहे. नंबर 1. नंबर 2, माल आपला आगीमुळे नुकसान झालं त्याचं. सो नुकसान मीन्स लॉस आहे आपला एक प्रकारे. ओके, सो हा जो लॉस आहे ना मित्रांनो, त्याला आपण रेकॉर्ड करतो पीएलच्या डेबिट बाजूला. तर सेम पॉइंट पुन्हा एकदा सेम केस लिहा. 2 गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर अमाऊंट आहे 3,000 रुपये. ओके, अमाऊंट आहे 3,000 रुपये. मित्रांनो पहिला इफेक्ट केला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट आपण केला पीएलच्या डेबिटला. सिंपल एवढीच ऍडजस्टमेंट होती, यात काहीही अजून कुठला पॉईंट आपला रिमेनिंग इनकम्प्लीट राहिलेला मित्रांनो नाहीये. ओके, सो ऑलमोस्ट सगळ्या ऍडजस्टमेंट क्लिअर आपल्या झालेल्या आहेत. एकदा चेक करूया प्रॉब्लेमला कुठली हिडन ऍडजस्टमेंट वगैरे आहे का यामध्ये. काय तर हिडन ऍडजस्टमेंट नाही आहे, खालच्या ऍडजस्टमेंट पण आपण सगळ्या पूर्ण केलेल्या इथं आहेत. ओके, सो नाव आता सुरुवात करूया क्लोजिंगला प्रॉब्लेमच्या. सगळ्यांनी क्लोजिंग करा प्रॉब्लेमचं. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. बघा क्रेडिट साइड मोठी जनरली 40 आणि 40 80 80 8 88 88 7 94 95 96 97. तर मेजर आले 97,000 सांचा 12 13 97,000 98,300 येतात का बघा. यस, 98,300 येतात. यस, 8 जणांनी उत्तर दिलीत, बरोबर आहेत सगळ्यांची मित्रांनो. हर्षदा, सानिका, अनु, श्रुती, साक्षी, सृष्टी, अनुजा. यस, तर ऑलमोस्ट सगळ्यांचं बरोबर आहे बाळांनो. ठीक आहे, डेबिटची करा, डेबिटची व्यवस्थित करा, गडबड करू नका. 40 आणि 2 60 60 आणि 70 71 72,500 इथे येतील 72,500. चलो, तर वजाबाकी करूया. 00 5 आणि 5 10 आणि 3 13 8 3 आणि 5 8 8 आणि 1 9 15,800 रुपये ग्रॉस प्रॉफिट येतो मित्रांनो. 10 मुलांनी उत्तर दिली, बरोबर आहे मित्रांनो, सगळ्यांचं बरोबर आहे. अथर्व, प्रतीक, गायत्री, अनुजा, अथर्व दोन्ही उत्तर बरोबर आहेत. त्याच्या अगोदर हर्षदा, सृष्टी, प्रतीक, अनुजा उत्तर बरोबर आहेत बाळांनो सगळ्यांची. गुड, व्हेरी गुड. सगळ्यांनी काम करा, तुम्हाला मजा येईल अकाउंटिंग मध्ये. सृष्टी, साक्षी, यस उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चलो, तर हा आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट.
ओके, ग्रॉस प्रॉफिट नंबर 1. याला मित्रांनो याचा दुसरा इफेक्ट करतो पीएलच्या क्रेडिटला. इथं पीएलच्या क्रेडिटला लिहा सगळ्यांनी बाय ग्रॉस प्रॉफिट 15,800 रुपये. ओके, हा लिहा 15,800. आणि आता मित्रांनो काय करायचं आपल्याला, तर पीएल क्लोज करायचा. पीएल ची टोटल करूया. बघा इकडे पण क्रेडिट बाजूच मोठी येईल असं दिसतंय. 15 आणि 1 16, 16 आणि 1 17. हे झाले पहिला 17,000 रुपये मेजर. नंतर 8 आणि 8 1600, 16 17 18 1950, 1950 म्हणजे 18,950 रुपये दिले आपले. यस, 18,950 येतात का बघा. 25,800. अथर्व जाधव, अथर्व एक सेकंड चेक करतो मी, बघतो एक सेकंड मित्रांनो. येस, सॉरी 25 बरोबर आहे. मिस्टेक झाली माझी इथं, करेक्ट करतो याला एक सेकंड. येस सगळ्यांचं बरोबर आहे. थँक्यू अथर्व, सानिका ठीक आहे, श्रुती ठीक आहे. चलो, तर इथं खाली पण याला करेक्ट करूया. 25,800. सो म्हणून सांगतो तुम्हाला लक्ष द्या. ठीक आहे, अनु बरोबर आहे. नाव इथं आता खालची टोटल माझी चुकली असेल, मी करेक्ट करतो याला. पीएलच्या क्रेडिटची टोटल करा किती येते बघा. पीएलची क्रेडिट साईड 28,950 म्हणते गायत्री, श्रुती पण तेच म्हणते, साक्षी पण तेच म्हणते, हर्षदा डेबिटची नाही क्रेडिटची चाललंय. 28,950. बरं ठीक आहे, मी तुमची घेतो 28,950. सानिका बरोबर आहे, अनु बरोबर आहे, अनुजा बरोबर आहे, अनुजा ऋतू बरोबर आहे. चलो डेबिटची करा. श्वेता साक्षी बरोबर आहे. ओके, 17 9 9 आणि 4 13. ठीक आहे, तर हे झाले मेजर 13,000. व्यवस्थित करा मित्रांनो, गडबड करू नका. 200 16,585 येते का रे. यस, तर 16,385, 12,365, 15,585, जीपी काढलाय, एनपी काढलाय 16,585. 16,585 बरोबर आहे. ओके, साक्षी चेक कर. अथर्व 16,385, 585 ला अथर्व चेक करूया एक सेकंड. आपण फायनल आन्सर बघू. 28,950 वजा 28,950 वजा 16,585, 12,365. येस, बरोबर आहे माझं. ही जी टोटल आहे मित्रांनो डेबिटची, जी करेक्ट आहे प्रॉपर. तर इथं ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट येतं मित्रांनो 12,365 रुपये. ओके, हा इथं लिहा 12,365. ओके, हा दोघांचा आहे, याला लिहा टू नेट प्रॉफिट. हा दोघांचा आहे, याला लिहा टू नेट प्रॉफिट. मी आता उत्तर काय दिली बघितलेली नाही आहेत, सगळ्यांची बरोबर असतील मित्रांनो होपफुली, पण त्यात वेळ जातोय. आर आणि यस. ओके, तर 2 पार्टनर आहेत आर आणि यस. यांचा रेशो काय आहे का बघूया. 2 मिनिट जस्ट थांबा. रेशो काय आहे का इथं दिलाय का प्रॉब्लेम मध्ये, आपण बघूया. तर यांचा रेशो दिलेला नाहीये. ओके, तर ज्या वेळेला रेशो दिलेला नसतो
त्यावेळेला समप्रमाणात डिवाइड करायचं. 12,365 भागिले 2 आपण करू याला. ठीक आहे, एक सेकंड. 12,365 भागिले याला 2 करू तर उत्तर येतं 6,182. तर इथं लिहा पहिला 6,183 एकदा घ्या आणि 6,182 एकदा घ्या, म्हणजे ती टोटल बरोबर येईल. तर हा झाला तुमचा नेट प्रॉफिट. आणि नेट प्रॉफिटला दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय. दोघांमध्ये तो समप्रमाणात डिस्ट्रीब्यूट केलाय. समप्रमाणात का केला तर त्यांचा पार्टनरशिपचा रेशो त्यांनी दिलेला नव्हता म्हणून. ठीक आहे, तर उत्तर मित्रांनो तुम्ही बरोबर दिलेली असतील. बरोबर आहेत बऱ्यापैकी सगळ्यांची. यस, बरोबर आहे. यस ऋतू, ठीक आहे. तर आपण याला काय करूया, हा जो नेट प्रॉफिट आहे याला आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्ट करूया. तर इथं सगळ्यांनी लिहा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट 6,183 आणि 6,182. 1 रुपया कमी केला मित्रांनो एकाचा. तो जो आकडा आहे तो आपल्याला राऊंड करायचा आहे, 0 करायचा आहे त्याला, म्हणून. ठीक आहे, तर ते तेवढं समजून घेत असाल तुम्ही. आता हे क्लोज करूया. 50 आणि 6, 50 अधिक 6 होतात 56,183. तेच मी इथं लिहितो 56,183. ओके, वर वजा करायला काही नाहीये, मग ते असंच लिहा 56,183. इकडं पण 30 अधिक 6 36,182. तेच इकडं लिहूया 36,182 आणि हेच इकडं लिहूया 36,182. चलो, तर याला लिहायचं टू बॅलन्स CD, म्हणजेच हे आपलं आहे काय, कॅपिटल. हे उत्तर आहे आपलं या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं. ठीक आहे, आणि याला आपण पोस्ट कुठं करतो, तर याला आपण पोस्ट करतो मित्रांनो लायबिलिटी बाजूला, कॅपिटल म्हणून R आणि S. ओके, 56,183 रुपये आणि 36,182 रुपये. 3 अधिक 2 5, 8 आणि 8 16, 6 हातच्याला 1, हे झाले 3, 6 12, 2 हातच्याला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9. तर 92,365 रुपये आउटरला येतील. थोडं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये झूम करा, जो पार्ट तुम्हाला बघायचा आहे तो. गायत्री, तिन्ही उत्तर बरोबर आहेत कळा. आणि आता सगळ्यांनी बॅलन्स शीटची टोटल करा. तुम्हाला कुठला पार्ट बघायचा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये झूम करू शकता. बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूची टोटल करा. गायत्री, मी चेक करतो. ठीक आहे, ओके. सो पहिला आहे 92,365 प्लस 27 40 47,600 प्लस 18,900 1,58,865. हर्षदा बरोबर आहे, गायत्री बरोबर आहे. चलो देन इकडं 48 नाही 49 प्लस 36,765 प्लस 38,250 प्लस 32,000 प्लस 2,850 1,58,865. साक्षी श्रुती बरोबर आहे. 1,58,865 नी हा प्रॉब्लेम आपल्या इथे टॅली होतो. Yes, so this is the final answer. Okay, thank you.